देवदेवाची कारणे म्हणून या विश्वकर्मा जयंतीच्या प्रकटोत्सवाच्या माध्यमातून आपण सगळ्या समाजामध्ये काय वाटण्याचं काम केलंय? आपण प्रेम वाटण्याचं काम केलं. इथं आपण येत असताना आपण जात पाहिली नाही, आपण पात पाहिली नाही, आपण उंच नीच काही नेने भगवंत तिष्ठे भाव भक्त देखून या सगळ्याच्या अंतकरणातलं प्रेम पाहिलं. म्हणून हे विश्वकर्मांचा प्रकटोत्सव आपण या ठिकाणी करत आहात. या उत्सवाच्या माध्यमातून आपण काय करतोय? आपण प्रेम देण्याचं काम करतो. न दुःख दो न दुःख लो, प्यार दो प्यार लो, सुख लो सुख लो, सुख दो सुख लो. म्हणून प्रेम, प्रेम ही भक्ती आहे, प्रेम ही पूजा आहे. नाही नाही, प्रेमाचं स्वरूप म्हणजे देव आहे. विठ्ठल गाथामध्ये 3 मूर्ती आल्यात. एक आली ब्रह्ममूर्ती. ब्रह्ममूर्ती म्हणजे संत. प्रेममूर्ती, प्रेममूर्ती म्हणजे देव आहे. धर्ममूर्ती देव आहे. आणि एक पापमूर्ती आली. ती पापमूर्ती म्हणजे तुम्ही आम्ही सामान्य जीव. विठ्ठल या सोहळ्याच्या माध्यमातून सोहळ्याचं पहिलं फळ आहे प्रेम आहे. दुसरं सोहळ्याचं फळ आहे महाराज ऐक्य. नोहे हा खेळ एकल्याचा म्हणून मेळ जमविला. हा मेळ जमवत असताना विश्वकर्मा भगवंतानी या सोहळ्याच्या माध्यमातून आपल्या सगळ्यांना एकत्र केलं. सगळ्या जाती पातीतल्या धर्मातल्या लोकांना आपण एकत्र केलेलं आहे महाराज. हा ऐक्य भाव आहे. कारण विश्वकर्मांनी सुद्धा हे विश्व ज्या वेळेला निर्माण केलं, पहिले कोठेच नव्हते काही, सूर्य चांद्र तारा बाही काही नव्हतं. पण हे ज्या वेळेला निर्माण केलं त्यावेळेला अनेक तत्व एकत्र केले की नाही? त्यांनी सगळ्यांना एकत्र केलेलं आहे. सगळं एकत्र करून ही सृष्टीची निर्मिती केली. तसं ही विश्वकर्मा जयंती करत असताना, हा प्रकटोत्सव करत असताना आपल्याला विश्वकर्मांनी काय केलं? आपल्याला सगळ्यांना एकत्र आणलं. भलते नारी नर. इथे येत असताना पक्षभेद मतभेद मनभेद सगळं बाजूला ठेवायचं आणि एकीनं आपण काय असेल आपले वादविवाद बाहेर. पण हा धर्ममंडप आहे, हा विश्वकर्मांचा सोहळा आहे. मग हा सोहळा करत असताना आपण सगळ्यांनी एकत्र आलं पाहिजे. विश्वकर्मा भगवंतानी काय केलं? या सोहळ्याच्या माध्यमातून आम्हा सगळ्यांना एकत्र केलं. ऐक्य भाव हे सोहळ्याचं दुसरं फळ आहे. तिसरं फळ या उत्सवाचा आनंद. उत्सवाचा आनंद म्हणजे काय? उत्सवाचा आनंद त्याला म्हणतात जो उफाळून येतो तो उत्सवाचा आनंद आहे. म्हणजे उफाळून येणे, उत्सव म्हणजे आनंद. उत्सवाचा आनंद या विश्वकर्मा प्रकटोत्सवाच्या माध्यमातून आपल्याला प्राप्त होत असतो. आणि हा आनंद घेण्याकरताच आपण काय केलंय? कीर्तनाची या ठिकाणी काय केलेली योजना केलेली आहे. कशा करता? आनंदा करता. महाराज हा आनंद पुन्हा आपल्याला 12 महिने पाहायला मिळणार नाही. पुन्हा 12 महिन्यानंतर आपण एकत्र येऊ. त्यात आपण असू या नसू काही सांगता येत नाही, कोणाचाच भरवसा नाहीये. म्हणून आज जो आनंद आपल्याला प्राप्त होतो आहे तो आनंद आपण प्रत्येकानं, तुम्ही आम्ही खेळे मिळी गदारोळी आनंदे, गदारोळी आनंदे, आनंदानं हा सोहळा आपण या ठिकाणी पार पाडला पाहिजे. आणि तो पार पाडण्याकरता प्रत्येकानं आनंद या ठिकाणी घ्यावा. आनंद आपण दिला पाहिजे, आनंद आपण घेतला पाहिजे. तो आनंद घेण्याकरताच सोहळे करायचे असतात. उत्सवाचं तिसरं फळ आहे महाराज. उत्सवाने आम्हाला काय दिलं? उत्सवाने आम्हाला आनंद दिला. या कीर्तनासमोर आल्यानंतर प्रापंचिक जीवनातल्या अटाअटी असतील किंवा आमच्या बाह्य जगातल्या काही आमच्या डोक्यामध्ये कुरापती असतील त्या सगळ्या आमच्या दूर झाल्या. इथं आमच्या डोक्यामध्ये काय राहिलं असेल? आमच्या डोक्यामध्ये फक्त इथं आल्यानंतर विश्वकर्मा भगवंताचा फोटो पाहिला, विश्वकर्मा भगवंताची मूर्ती पाहिली का तो दुःख नाहीसं होतं आणि आनंद आमच्या जीवनामध्ये येतो. Oh
आनंदाची डोही आनंद तरंग. उत्सवाने काय दिलं? उत्सवाने आम्हाला आनंद या ठिकाणी दिलेला आहे. तिसरं फळ आहे उत्सवाचं आनंद. चौथं फळ आहे उत्सवाचं. उत्सवाने काय केलं? उत्सवाने आमचा धर्म टिकवला. उत्सवाने काय केलं? आमचा धर्म टिकवला. धर्म कशाला म्हणतात? धर्म कशाला म्हणतात? विश्वमाय जगा वैष्णवाचा धर्म, विश्वमाय जगा वैष्णवाचा धर्म, विश्वमाय जगा वैष्णवाचा धर्म, विश्वमाय जगा वैष्णवाचा धर्म. वेदा वेद ब्रह्मा, वेदा वेद ब्रह्मा, भेद ब्रह्मा, भेद ब्रह्मा, आई गावे तुम्ही भक्त भागवत, आई गावे तुम्ही भक्त भागवत. धर्म टिकवण्याचं काम जर कोणी केलं असेल तर आमच्या विश्वकर्मा जयंती उत्सवानं या सोहळ्याने काय केलंय? आमचा धर्म टिकवला. एक वडील जे जे करीती तया नाम धर्म ठेविती येरते अनुष्ठिती सामान्य सकळ. मग आपण इथं कशा करतात? आपण आपला धर्म टिकवण्याकरता धर्माचे पालन करणे पाखांड खंडन हेची आम्हा करणे काम. बीज वाढवावे नाम तीक्ष्ण उत्तरे हाती घेऊन बाण फिरे. मग आपण आपला धर्म टिकवला पाहिजे. धर्म टिकवणं कशाला म्हणतात? आपले सण, आपले उत्सव, आपली परंपरा जातीनं आपण सांभाळली पाहिजे. महाराज आजच्या अलीकडच्या विज्ञानवादी युगामध्ये नास्तिकवादी लोकांनी असं सांगितलं, गुढी उभारायची नाही. अलीकडच्या काळात आता सांगणारे भरपूर आले, गुढी उभारायची नाही. का गुढी उभारायची नाही? त्याला राजांचा संबंध जोडला, संभाजी राजांचा. पण गुढीपाडवा ही परंपरा हजारो वर्षापूर्वीची. महाराज आपल्या सणांमध्ये, आपल्या उत्सवांमध्ये आपल्या राजाबद्दल आपल्या मनामध्ये तेढ निर्माण होईल असं वर्तन काही समाज कंटक लोक करतात. आपण त्यांच्या पाठीमागे न जाता आता अलीकडच्या काळात काही सांगतात बायांनी हरतालिका करू नका, काही सांगतात वडाची पूजा करू नका, काही सांगतात एकादशी धरू नका, काही सांगतात पिंडदान करू नका, काही सांगतात अन्नदान करू नका. हे धर्म बुडवणारी लोक सध्या समाजामध्ये आली. ती उद्या सांगतील विश्वकर्मा जयंती सुद्धा करू नका, अशी काही लोक आपल्याला सांगतील. महाराज पण नाही, आम्ही आमचा धर्म टिकवला पाहिजे. आम्ही आमची परंपरा मोडीत न काढता जी परंपरा आमची चालत आलेली, आमची ही शुद्ध परंपरा आहे, ही आमची वारकरी परंपरा आहे, आमच्या पूर्वजांनी आम्हाला घालून दिलेली परंपरा आहे. ती परंपरा टिकवणं, ती चालवणं हे सगळे आपल्या सगळ्यांचं साध्य कर्तव्य. ती परंपरा टिकवणं याला धर्म म्हटलेलं आहे. महाराज लक्षात ठेवा, धर्म म्हणजे दुसरे तिसरे धर्म वेगळे, पण वारकरी संप्रदायामध्ये जे धर्म सांगितले ते मात्र अनन्य साधारण आहे. सत्याला धर्म म्हटलं, अहिंसेला धर्म म्हटलं, दयेला धर्म म्हटलं, क्षमेला धर्म म्हटलं, दानाला धर्म म्हटलं, क्षमा दमाला धर्म म्हटलेलं आहे. हा धर्म टिकवण्याकरता अशा प्रकारच्या सोहळ्यांची आवश्यकता आहे. म्हणून या सोहळ्याने काय केलंय महाराज? सोहळ्याने आमचा धर्म टिकवला. या सोहळ्याचं 5वं फळ आहे महाराज. या सोहळ्याने काय केलं? सोहळ्याने आमची संस्कृती टिकवली. महाराज हे संस्कृतीचं जतन करण्याचं व्यासपीठ म्हणजे वारकरी संप्रदायाचं व्यासपीठ आहे. आणि आजही विश्वकर्मा भगवान हे वारकरी संप्रदायामध्ये पूज्य मानले जातात. विठ्ठला सोहळे आपण करत असतो. अशा 5 प्रकारची फलश्रुती आपल्या या माध्यमातून मिळत असते. या 5 प्रकारची जर आपल्याला फलश्रुती घ्यायची असेल तर आपण सगळ्यांनी एकत्र आलं पाहिजे. सगळ्यांनी या सोहळ्याकरता मदत केली पाहिजे. हे सोहळे मोठे कसे होतील? हा सोहळा जो मोठा करतो
भगवंत त्याचा जन्म मरणाचा सोहळा मोठा करत असतो महाराज. हे शास्त्र आहे, हे आपल्या शास्त्रामध्ये सांगितलेलं आहे. आपण जे जे कर्म करणार आहे त्या त्या कर्माचं फळ आपल्याला प्राप्त होणारच आहे. म्हणून आपण आज विश्वकर्मा जयंतीच्या माध्यमातून जे त्रिवेणी संगमातून हा सोहळा या ठिकाणी करत आहात, या सोहळ्याचं वर्णन हे भगवंताला सुद्धा या ठिकाणी ठेवावं लागेल आणि त्याचं फळ आपल्या सगळ्या ज्या काही विश्वकर्मा परिवाराला आहे ते निश्चितपणाने या ठिकाणी मिळणार आहे. विठ्ठल म्हणून तुकोबरा या भंगामध्ये असं म्हणतात, उत्तम त्या याती देवा शरणानन्य गती. उत्तम याती, उत्तम म्हणजे काय? उत्तम कुणाला म्हणायचं? उत्तम कशाचा अर्थ आहे? उत्तम आपल्या मराठी भाषेमध्ये उत्तम शब्दाला चांगलं म्हटलं जातं, श्रेष्ठ म्हटलं जातं. श्रेष्ठ म्हणजे काय? चांगलं म्हणजे काय? प्रपंचामध्ये चांगलं असणं, समाजामध्ये चांगलं असणं. चांगल्याची व्याख्या काय? आपण चांगल्याची व्याख्याच पाहिली नाही. वरतून दिसतो त्याला चांगलं म्हणता येत नाही. अंतरीचा भाव महत्वाचा आहे, त्याला चांगलं म्हटलेलं आहे. मग आपल्या या वारकरी संप्रदायामध्ये काही उत्तम याती होऊन गेल्या. कोणत्या उत्तम याती झाल्या? आपल्या वारकरी संप्रदायामध्ये 18 पगड जाती आहेत. असा एक जात नाही तर त्या समाजामध्ये संत नाही. बघा तुम्ही ज्ञानोबारायांपासून तर आत्ता निळोबारायांपर्यंत आपण जर विचार केला असेल तर सगळ्या यातीमध्ये सगळे संत होऊन गेले महाराज. कोणते संत झाले नाही. फार आपण ज्याला शूद्र म्हणतो, वैश्य म्हणतो, त्याही जाती सुद्धा भगवंताने संतांनी नाकारल्या कधीच नाही. ज्ञानोबा माऊलींच्या काळात तर अजिबातच नाही नाकारलेल्या. इतका काही पुरोगामी विचाराचा म्हणजे आपलं त्याला कोणते विचार म्हणतो आपण? जुने विचार, रूढी परंपरेचे विचार त्या काळात होते. पण त्याही काळामध्ये सुद्धा या यातींनी भगवंताला शरण जाण्याकरता इतकी अनन्य साधारण अशा प्रकारची भक्ती केलेली आहे. कारण देवाकडे जाण्याकरता अनेक मार्ग सांगितलेले आहेत. अनेक मार्ग सांगितले. देवाकडे जाण्याकरता जात महत्वाची नाही, देवाकडे जाण्याकरता पंथ महत्वाचा नाही, देवाकडे जाण्याकरता कर्म महत्वाचं नाही, आपण काय कार्य करतो, काय काम करतो हेही महत्वाचं नाहीये. देवाकडे जाण्याकरता 5 मार्ग सांगितलेले आपल्याला. योग मार्ग सांगितला, पण योगाच्या मार्गाने देवाकडे जाता येत नाही. योग काही फक्त जातीपुरता मर्यादित राहिलेला नाही. रामदेव बाबाचा योग शरीर सुदृढ होण्याकरता आहे. पण जो काही योग सांगितले, कुंडलिनी शक्ती जागृत करणं म्हणजे आपल्या मणिपूर चक्रापासून तर ब्रह्मरंध्रापर्यंत जे इथं शेंडी आपण राखतो त्या शेंडीपर्यंत ब्रह्मरंध्र चक्र आहे. त्या ब्रह्मरंध्रापर्यंत योगाच्या माध्यमातून आपली कुंडलिनी शक्ती जागृत होते. आपण बसल्या ठिकाणी 14ही भुवन फिरून येऊ शकतो. इतकी शक्ती योगामध्ये. पण योग आपल्या करता नाही. योगाची या वाटा जे निघालेला सुभटा तया दुःखाचा वाटा भागाला शरीर शोषण प्राण निरोध मनोजय हठ योग देवाकडे जाण्याकरता आपल्या सगळ्या संतांचं जर पाहिलं असेल आपण, ते योगाच्या मार्गाने गेलेच नाही, कर्माच्या मार्गानेही गेले नाही. कर्म मार्ग गहन आहे, सूक्ष्म आहे. आपण क्रिया करतो ती वेगळी आणि देवाचं कर्मकांड वेगळं आहे. ते सूक्ष्म अशा पद्धतीचं कर्मकांड आहे महाराज, तेही करायचं नाही. भक्ती जर करायची असेल तर भक्ती इतकी सोपी नाही. 2 पद्धतीची भक्ती सांगितली जाते. एक सोपी भक्ती आहे आणि एक अवघड भक्ती आहे. अवघड भक्तीमध्ये तप करणं, साधना करणं, हिमालयात जाणं. पण आपल्या साधू संतांनी सोपेवर आम्हा सांगितले संती Hey,
ते कठीण सुळावरीला पोळे भक्तीचे काठीना सुळावरीला पोळे भक्तीचे काठीना सुळावरीला पोळी भक्तीचे काठीना सुळावरीला पोळी निवडे तो बाळे रडा सोळा निवडे तो बाळे भक्तीचे काठीना सुळावरीला पोळी भक्तीचे काठीना सुळावरीला पोळी भक्तीचे काठीना सुळावरीला पोळी भक्तीचे काठीना सुळावरीला भक्तीचे कठीण शुळावरील पोळी निवडे तो बळी विरळा शूर भक्त प्रल्हादांनी निवडले इतका त्रास होऊन सुद्धा भक्ती सोडली नाही ध्रुव बाळानं भक्ती सोडली नाही मला निवडे तो बळी विरळा शूर म्हणून भक्ती मार्ग सोपा नाही कर्म मार्ग सोपा नाही ज्ञान मार्ग सोपा नाही ज्ञान मार्ग जर म्हटलं तर कठीण आहे ज्ञान मार्गाच्या ठिकाणी अहंकाराचा वार आहे म्हणून ज्ञान मार्ग सोपा नाही उपासनेच्या माध्यमातून उपासना करत असताना संत म्हणतात त्या उपासनेला तो कोणत्या जातीचा आहे कोणत्या जातीचा आहे कोणत्या धर्माचा हे पाहण्याची गरज नाही आपल्या वारकरी संप्रदायामध्ये सकल जातीतल्या संतांनी आपण विचार करा संत चोखोबरायांचा जर आपला विचार डोळ्यासमोर ठेवला तर चोखोबरायांची जाती कोणती होती हो महार समाजामध्ये जन्माला आलेली संत चोखोबराय देवाने चोखीला नाही का आंब्यापासून जन्माला आलेले चोखोबराय पण देवानं त्यांची याती पाहिली नाही विठ्ठल विठ्ठल नामाचं भजन करत करत ढोरं फोडण्याचं काम चोखोबराय करायचे पण देवानं सुद्धा त्यांचं काम करू लागले काम करता करता कूस अंगावरती पडलं तोंडामध्ये विठ्ठल नामाचा जप होता चोखोबरायांचा देह गेला आणि हाड विठ्ठल विठ्ठल म्हणत होते देवाने जात पाहिली नाही बरं का देवाने जात पाहिली नाही त्याच चोखोबरायांना जागा कुठे दिली असेल तर आजही आपण पंढरपूरला गेल्यानंतर सगळ्यात पहिलं दर्शन जर कुणाचं घ्यावं लागतं चोखोबरायचं घ्यावं लागतं चोखोबरायाची समाधी ही द्वारामध्ये आहे मग नामदेव पायरी आणि मग पांडुरंग परमात्मा आहे चोखोबरायला आपल्या ठिकाणी जागा दिली देवानं जात पाहिली नाही ना यात पाहिली नाही चोखोबराय सोडलीत आपण दुसरे संत पाच सावता माळी कांदा मुळा भाजी आवडी मिठाबाई माझी लसूण मिरची कोथंबिरी अवघार झाला माझा रे नाही का धन्य ते अरण रत्नाची ते खाणं सावता निधान जन्मला सावता निधान त्या ठिकाणी जन्माला आले पण देवानं हे कोणे हे पाहिलं नाही आमची माळियाची जात शेतला उभागा येत देवानं जात पाहिली नाही माळ्याच्या जातीत संत सावतोबांचा जन्म झाला शिंप्याच्या कुळामध्ये नामदेव महाराजांचा जन्म झाला अजून असे अनेक संत आपल्याला सांगता येतील कबीर मोमीन लतीफ मुसलमान कबीर मोमीन लतीफ मुसलमान कबीर मोमीन लतीफ मुसलमान कबीर लतीफ मोमीन कबीर महाराज मुस्लिम होते लतीफ महाराज मुस्लिम होते महाराज त्या लतीफ महाराजांवर कोणाची कृपा झाली होती महाराज नाथ महाराजांची कृपा झाली होती त्या नाथ महाराजांच्या कृपेने जन्माला आलेलं बाळ म्हणजे लतीफ महाराज त्याला सुफी संत म्हणतो आपण संत सेना महाराजला ही समाजामध्ये जन्माला आले त्यांनी पांडुरंगाची भक्ती केली असेल संत चर्मकार समाजामध्ये संत जन्माला आले संत रोहिदास महाराज आपण एक म्हण म्हणतो बघा त्या म्हणीचं काय नाव आहे मन चंगा तर कठोती मी गंगा ही म्हण कुणाची असेल तर ही संत रोहिदासांनी दिलेली शिकवण तुमचं मन चांगलं असेल तर तुमच्या काठोटीत सुद्धा गंगा आल्याशिवाय राहत नाही कारण संत रोहिदास महाराज कधीच काशीला गेले नाही कधीच काशीला गेले नाही पण ती काशीची गंगा पवित्र होण्याकरता संत रोहिदासांच्या आश्रमामध्ये यायची महाराज देव जात पाहत नाही देव पाहत नाही तसंच आपल्या सुतार समाजामध्ये जन्माला आलेले संत म्हणजे भोजलिंग काका किती लोकांना माहिती भोजलिंग काका बऱ्याच लोकांना सुतार समाजामध्ये जन्माला आलेले
भोजलिंग काका कोण आहे हेच माहित नाही. संत नामदेव महाराजांच्या अगोदर, संत ज्ञानोबारायांच्या अगोदर 40-45 वर्ष जन्माला आलेले हे भोजलिंग काका, मराठवाड्यामध्ये सोनपेठला त्यांचा जन्म झाला. हे भोजलिंग काका म्हणजे विठ्ठलपंत आणि रुक्मिणी मातेने ज्यावेळेला देहांत प्रायचित्त घेतलं, देहांत प्रायचित्त घेतल्यानंतर इतका कर्मठ लोकांचा काळ होता महाराज. हे भोजलिंग काका म्हणजे आताचे जे पांचाळेश्वर म्हणतो आपण बीड जिल्ह्यामध्ये, ह्या पांचाळेश्वराचे त्या काळातले सुतार राजे होते. हे राजे होते, पण त्या यादवांच्या काळामध्ये काही मोगलशाही आली. मग अल्लाउद्दीन खिलजीचं राज्य आलं. अल्लाउद्दीन खिलजीच्या राज्यामध्ये त्यांचा राज्याचा पाडाव झाला आणि त्यांना दृष्टांत झाला, कारण ते शंकराचे स्वरूप मानले जातात. भोजलिंग काका हे भगवान शंकराचे स्वरूप आहे. आणि त्या भोजलिंग काकांना असा दृष्टांत झाला का तुम्ही काय करा, आता पांचाळेश्वर सोडा, पांचाळेश्वर सोडून तुम्ही कुठे या, आळंदीला या. आळंदीला या असा दृष्टांत जो सिद्धेश्वर भगवंतांनी दिला. आणि तो दृष्टांत दिल्यानंतर भोजलिंग काका मराठवाड्यातून आळंदीला येण्याकरता निघाले. चाकण क्षेत्रामध्ये त्या ठिकाणी ते मुक्कामी राहिले. चाकण क्षेत्रात मुक्कामी राहिल्यानंतर त्या ठिकाणी विठ्ठलपंत कुलकर्णींची त्यांची भेट झाली, म्हणजे ज्ञानोबा माऊलींच्या वडिलांची भेट झाली. ते दोघं सोबत आळंदीला गेले. दोघंही सिद्धबेटामध्ये राहत होते. पण ज्या वेळेला धर्ममार्तंडांनी शुद्धीपत्र ज्ञानोबारायांना दिलं नाही आणि त्यानंतर त्यांनी दिलेली जी शिक्षा आहे देहांत प्रायचित्ताची शिक्षा, ही देहांत प्रायचित्ताची शिक्षा भोगल्यानंतर या मुलांचा खरा सांभाळ जर कोणी केला असेल तर तो सुतार समाजातल्या भोजलिंग काकांनी केलेला आहे महाराज. ह्या भावंडांचा खरा सांभाळ करणारा व्यक्तिमत्व कोण असेल, ज्यांच्या अंगाखाळ्यावर ही चारही भावंड खेळली, ते म्हणजे भोजलिंग काका होते महाराज. आणि आजही भोजलिंग काकाची समाधी ही माऊलीच्या समाधी शेजारी महाराज. ही जागा कोणी दिली असेल तर ही माऊलींच्या समाधीला स्वतः भोजलिंग काका त्या ठिकाणी उपस्थित होते. कारण ज्ञानोबारायांच्या अगोदर 50 वर्ष भोजलिंग काकाचा कालावधी सांगितला जातो. 1147 हा भोजलिंग काकांचा जन्माचा शके सांगितला जातो. आणि त्या ठिकाणी ह्या माऊलींचा सांभाळ करण्याचा त्यावेळेला सुद्धा इतका त्रास भोजलिंग काकांना झाला. पण ह्या समाजाचं बंधन तोडून ज्ञानोबारायांचा आज आपल्याला ज्ञानोबा माहिती आहे, आपल्याला निवृत्तीनाथ दादा माहिती आहे, आपल्याला सोपान काका मुक्ताबाई माहिती आहे. याचं सगळं श्रेय जर कुणाला जात असेल तर ते भोजलिंग काकांना जातं महाराज. भोजलिंग काकांनी जर त्यांचा सांभाळच केला नसता तर आज आपल्याला ज्ञानोबाई दिसले नसते आणि माऊली निवृत्तीनाथ दादा, संत मुक्ताबाई, सोपान काका कोणी दिसलं नसतं महाराज. पण हे सगळे अनंत उपकार आपल्या भोजलिंग काकाचे. आणि याच समाजामध्ये दुसरे संत तयार झाले, त्यांचं नाव आहे जळोजी मळोजी. हे दोन बंधू. आज आपण पंढरपूरला गेल्यानंतर काही कलाकृती पाहतो. हे जळोजी मळोजी सुद्धा उदगीर तालुक्यातले, म्हणजे आजच्या लातूर जिल्ह्यात जन्माला आलेले, दोघंही वारकरी कुटुंबामध्ये जन्माला आलेले, पण सुतार समाजामध्ये जन्माला आलेले संत. आणि हा जळोजी मळोजी वारकरी असताना वारीला जाण्याची त्यांची इच्छा होती, पण त्यांना वारीला जाता येत नव्हतं. काय करावं, कारण त्या काळातल्या एका राजाचा राजवाडा बांधण्याकरता त्यांनी घेतलेला होता. एका राजाचा राजवाडा त्यांनी बांधण्याकरता घेतलेला होता. आणि तो राजवाडा बांधत असताना आषाढीची वारी आली. वारीला जायचं, काय करावं डोक्यामध्ये विचार घोळत होता. बायकोला सांगितलं मला वारीला जायचे, पण काम भलं मोठं घेऊन ठेवलंय. जळोजी मळोजी दोघांनाही प्रश्न पडला, आता काय करायचं. त्यांनी एकच ठरवलं, आता कोणाला गावात न सांगता फक्त बायकोला सांगायचं आणि पंढरपूरला निघून जायचं. हे जळोजी मळोजी उदगीरवरून निघाले आणि जसे वारी करत पंढरपुरात आले. पंढरपुरात आल्यानंतर भगवंताच्या द्वारामध्ये त्या ठिकाणी राहिले. आणि भगवंताच्या द्वारामध्ये राहिल्यानंतर पंढरपूरच्या वाळवंटामध्ये आजही गंगू काका शिरवाळकरांचा फड आहे. त्या फडावरती हे राहिले. मल्हारप्पा वास्करांनी त्यांचा सांभाळ केलेला असं सांगितलं जातं आपल्या वारकरी संप्रदायामध्ये. मल्हारप्पा वास्कर म्हणजे जो तुकोबरायचा विनय ज्यांच्याकडे आला ते मल्हारप्पा वास्कर आहे. त्यांची ही परंपरा आहे महाराज. हे जळोजी मळोजी गंगू काका शिरवळकरांच्या त्या फडावरती राहिले. तिथं राहिल्यानंतर इकडं ज्या वाड्याचं काम राजाचं त्यांनी घेतलेलं होतं, स्वतः पांडुरंग परमात्मा 4 महिने त्या वाड्याचं काम करण्याकरता जळोजी मळोजीच्या स्वरूपामध्ये त्यांच्या गावाला, त्या सोनपेठला, तिकडं उदगीरला, त्या ठिकाणी 4 महिने पांडुरंग परमात्मा राहिला. सुंदर असं वाड्याचं काम केलं. 4 महिन्यानंतर वारी झाल्यानंतर चातुर्मास संपला. चातुर्मास संपल्यानंतर जळोजी मळोजी पंढरपूर सोडलं, गावाकडे गेले. गावाकडे गेल्यानंतर ज्या वेळेला घरी गेले, घरी पाहिलं तर आपलं घर आपलं होईना, आपलं वाटेना. का? ज्या वाड्याचं त्यांनी काम केलेलं होतं त्या राजानं त्यांना इतकं काही धनधान्य सोनं नाणं दिलं होतं आणि घरामध्ये सगळी जड जवाहीर त्या ठिकाणी दिसली. घराचं रूपांतर चांगल्या घरामध्ये झालेलं होतं. चांगल्या घरातलं असल्यानंतर जळोजी मळोजी त्या ठिकाणी गेले. ते म्हटले आपलं घरच नाहीये,
पण बायकोनं पाहिलं, नाही नाही म्हटले आपलंच घर आहे. म्हटली असं कसं काय झालं? ते म्हटले तुम्ही 4 महिने इथं राबत होता, त्या 4 महिन्याच्या मोबदल्यात तर हे सगळं केलंय म्हटले. त्यावेळेला जलोजी मोळोजीच्या लक्षात आलं, आपण पंढरपूरला गेल्यानंतर पांडुरंग परमात्म्यानं त्या वाड्याचं काम केलं, त्याचा मोबदला आपल्या घराला मिळाला. आजपासून सुतारकी सोडून द्यायची आणि पंढरपुरात जाऊन राहायचं. सगळ्या बायका पोरांना उचललं जलोजी मोळोजींनी. दोघाही भावंडांनी पंढरपूर गाठलं. गंगू काका शिरवळकरांच्या फडावरती राहिले. फडावर राहिल्यानंतर त्या ठिकाणी गंगू काकाचं कीर्तन ऐकता ऐकता त्यांनी असं ऐकलं होतं, पंढरी करून जो आळंदीला जात नाही तो जीवनातला वारकरी म्हणू नका, असं त्यांनी गंगू काका शिरवळकरांच्या कीर्तनामध्ये ऐकलं होतं. आणि त्यावेळेला त्यांनी गंगू काकांना अशी विनंती केली की गंगू काका मला आळंदीला जायचे, मला पंढरी सोडावा असं वाटत नाही, पण तुमच्या कीर्तनात ऐकलंय याहुनी थोर भू वैकुंठ, नाही का, की जे आळंदी हे तीर्थक्षेत्र पंढरपूरपेक्षा महान आहे, हे तुमच्या कीर्तनात ऐकलंय, मला पंढरपूरला जायचंय, आपलं आळंदीला जायचंय, काय करू? त्यावेळेला जलोजी मोळोजीला अशी समाधी लागली महाराज. देह गेल्यासारखा भास झाला आणि अंतर्मनानं हे दोघंही भाऊ आळंदीला दर्शन करून कीर्तन होईपर्यंत गंगू काकाचं त्या ठिकाणी हजर झाले. हजर झाल्यानंतर शुद्धीवरती आले. मग सांगितलं काय झालं? काय नाही म्हटलं, आळंदीला जाऊन आलो, माऊलीचं दर्शन केलं, आता आळंदीला जायची इच्छा नाही. आणि त्या काळामध्ये पांडुरंग परमात्म्याचं मंदिर बांधायचं काम निघालं. मंदिर बांधायचं काम निघाल्यानंतर गंगू काका शिरवळकरांनी जे काम केलेले आज आपल्या माऊलीच्या पांडुरंगाच्या मंदिरामध्ये, त्या मंदिराचं काम करण्याकरता सुतार शोधण्याचं काम चालू होतं. आणि ते सुतार शोधत असताना गंगू काका शिरवळकरांनी जलोजी मोळोजीलाच विचारलं. आणि त्यावेळेला जलोजी मोळोजीनं सांगितलं का आम्ही सुतार समाजात जन्माला आलेलो आहे, आमच्याकडे कारागिरी आहे. आज जे पांडुरंगाचं मंदिर आपण पाहतो हे जलोजी मोळोजीने बांधलेलं मंदिर आहे. मध्ये सागवानी जे सगळं आपल्याला दिसतं ही जलोजी मोळोजींची कलाकृती. महाराज ह्या सुतार समाजामध्ये जन्माला आलेले संत जर कोण असतील ते एक भोजलिंग काका आणि दुसरे जलोजी मोळोजी. विठ्ठल पुढे चालून या जलोजी मोळोजींना समाधी घेण्याचं ठरलं महाराज. जलोजींचा अंत झाला. जलोजींचा अंत पाहिलं. काही कालांतराने मोळोजींचाही अंत झाला. जलोजींचा अंत झाल्यानंतर यांना काय करायचं? यांना समाधी द्यायची. मग गंगू काका शिरवळकरांच्या त्या फडावरती यांना आपला अग्निडाग देण्याकरता चंद्रभागेच्या वाळवंटामध्ये 2 चिता रचण्यात आल्या. 2 चिता रचल्यानंतर हे कोणत्या कुळाचे काय माहित नाही, मग यांचं कोणीच नाही रक्ताचं, मग यांना अग्निडाग द्यायचा कोणी, हा प्रश्न निर्माण झाला जलोजी मोळोजीला. त्यावेळेला गंगू काका शिरवळकरांनी 2 चिता रचल्या. दोन्ही चितेवरती दोघांना ठेवलं. त्या चंद्रभागेचं दर्शन केलं. चंद्रभागेला एकच विनंती केली का यांना अग्निडाग देण्याकरता कुणी नाही, हे माते यांना तुझ्यात सामावून घे. भर उन्हाळ्यामध्ये पौष महिन्यामध्ये जलोजी मोळोजींची समाधी असते. पौष महिन्यामध्ये गंगू काका शिरवळकरांनी त्या चंद्रभागेला केलेली प्रार्थना आणि त्या प्रार्थनेच्या माध्यमातून असा काही पूर खळखळ वाहत आला आणि दोघांच्याही समाध्या ह्या अग्निडाग न देता चंद्रभागेनं आपल्यामध्ये सामावून दोघांना घेतलं. असे सुतार समाजामध्ये जन्माला आलेले संत म्हणजे जलोजी मोळोजी. विठ्ठल अशा प्रकारे कोणत्या जाती जन्माला आलं हे महत्वाचं नाही, देवानं काय, त्यांनी देवाचं काय काम केलं हे महत्वाचं आहे. म्हणून तुकोबाराय अभंगाच्या पहिल्या चरणात म्हणतात, जे मला शरण येतात त्या याती उत्तम होतात. उत्तम ते आयाती उत्तम त्यायाती उत्तम त्यायाती उत्तम त्यायाती
अनन्य गती, जे अनन्य गतीने देवाला शरण जातात त्या याती उत्तम आहे. ज्यांचा भाव शुद्ध, जो मज भजे अनन्य शरण, त्याचे मी चुकवी जन्म मरण. जो मला पूर्ण भावाने शरण येतो त्याचं मी जन्म मरण चुकवितो, असं माऊली ज्ञानेश्वरी म्हणतात. देवाकडे जात असताना याती महत्वाची नाही, जाती महत्वाची नाही, भाव महत्वाचा आहे. म्हणून महाराज म्हणतात उत्तम त्या याती देवा शरण अनन्य गती. ते अनन्य गतीने देवाकडे जातात त्या उत्तम याती आहेत. मग देव त्यांची जात पाहत नाही, कुळ पाहत नाही, गोत्र पाहत नाही. यातायाती धर्म नाही विष्णुदासा, यातायाती धर्म नाही विष्णुदासा, यातायाती धर्म नाही विष्णुदासा, यातायाती धर्म नाही विष्णुदासा. निर्णय हा ऐसा निर्णय हा ऐसा यातायाती धर्म नाही विष्णुदासा. विष्णुदासाला कसलाही धर्म नाही. विश्वकर्मा भगवंताने सुद्धा 5 लोकाला एकत्र केलं. आपण ज्याला काय म्हणतो पांचाळ म्हणतो की नाही, पांचाळ एकत्र केले. त्या ठिकाणी जातीचा विचार केला नाही. ही सृष्टी जर उभी करायची असेल तर 5 लोक एकत्र आले तर आजही प्रतिसृष्टी निर्माण होऊ शकते. महाराज इतकी ताकद पांचाळ समाजामध्ये आहे. पण आपण एकत्र येत नाही म्हणून अगोदरच सांगितलं का सोहळ्याचं फळ एकी ऐक्य म्हणून एकत्र येणं. यातायाती धर्म नाही विष्णुदासा. म्हणून आपण कुठल्याही प्रकारचा धर्म न मानता, जातपात न मानता, तो त्या धर्मातला, तो त्या जातीतला संत, तो ह्या जातीतला संत, संत जातीमध्ये विभागले गेले, महापुरुष जातीमध्ये विभागल्या गेल्यामुळे आज आपली ही दुर्दशा अवस्था आपल्याला पाहायला मिळते. पण उत्तम त्या याती देवा शरण अनन्य गती. देवाकडे जात असताना अनन्य भावाने आपण शरण गेलं पाहिजे. मग देवाकडे शरण जात असताना ताट मानेलं जावं का नाही. देवाकडे शरण जात असताना अनन्य भावाने म्हणजे नम्रतेनं गेलं पाहिजे. नम्र झाला होता तेने कोंडिले अनंता, महापुरे झाडे जाती तेथे लोहाळे वाजती. म्हणून नमस्कार करणं, प्रणिपात करणं, जोडून या हात. तुका करी प्रणिपात किंवा तुका करी प्रणिपात, दंडवत आचार्या. आपण नमस्कार करून नम्र होऊन नत होऊन देवाकडे गेलं पाहिजे, संतांकडे गेलं पाहिजे आणि शरण गेलं पाहिजे. आपण त्यांना शरण गेलो की काय मनवनी शरण जावे, सर्व भावे देवासे तो हा उतरेल पार भवदुस्तर नदीचा. म्हणून देवाला शरण जावं. म्हणून शरण जावे. का शरण जावं? अनन्य भावानं शरण जाऊन आपला जो काही भवदुस्तर आपल्या पाठीमागे आहे, भवसागर आहे, तो भवसागर करून जाण्यासाठी संतांना शरण गेलं पाहिजे, देवाला शरण गेलं पाहिजे, माता पित्याला शरण गेलं पाहिजे. आपण या 4 गोष्टी ज्या आहेत, 4 लोक जे आहेत त्यांना पण शरण गेलं पाहिजे. त्यांनाच म्हटलंय उत्तम त्या याती देवा शरण अनन्य गती.
मग असे जे कोणी देवाला शरण जातात त्यांच्या ठिकाणी तुझा भाव राहत नाही, अभंगाचं दुसरं चरण. नाही तुझा भाव, 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 नाही तुझा नाही तुझा भाव काही उत्तम मध्यम भाव. जे देवाला शरण गेले नाही तुझा ठाव, तुझा ठाव त्यांना राहते. तोची देव भक्त भेदा भेद नाही जात. त्यांचं जीवन उत्तम मध्यम अधम असं काही त्यांना काही घेणं राहत नाही. मला जसे संत हे समदृष्टीने जगाकडे पाहत असतात, जसा देवाला शरण जाणारा जो कोणी साधक आहे तोही समदृष्टीने दिव्यासारखा, उसासारखा, झाडासारखा सम होतो. माऊली ज्ञानेश्वरीमध्ये म्हणतात, का घरची उजेडू करावा, का पारखिया अंधारू पाडावा, हे नेनेची गा पांडवादी पूजैसा, का लावणी दयाने केली, का खांडावया घाव घाली, का लावणी दयाने केली, दोघा एकची सावली, वृक्ष रे जैसा किंवा ना तरी इक्षदंडू, पाळी तया गोडू काळी तया कडू हेची देवी. दिव्यासारखं जीवन, उसासारखं जीवन, झाडासारखं उपकारक जीवन त्या भक्ताचं, जो देवाला शरण जातो, जो विश्वकर्मा भगवंताला शरण जातो, त्याच्या ठिकाणी भेद राहत नाही. ज्याच्या ठिकाणी भेद राहत नाही त्याला उत्तम मध्यम, तो देहीच विदेही भोगू दशा या अवस्थेमध्ये जातो. विठ्ठल काही संत आहे, ते संत आपल्याला वेडे दिसत जरी असले त्याला अवलिया संत म्हटलेले. संतांचे अनेक प्रकार आहेत, अनेक प्रकार. अवधूत प्रकार हा संतांचा. गंगागिरी महाराज अवधूत आहे, साईबाबा अवधूत आहे, गजानन महाराज अवधूत आहे. ह्या संतांना आपल्यासारख्याशी काही घेणं नाही. आत्मारामगिरी महाराज अवधूत आहे, जनार्दन स्वामी अवधूत आहे. हे अवधूत अवस्थेतले संत असतात, ते याच देहामध्ये विधेय अवस्था भोगत असतात. त्यांच्या ठिकाणी उत्तम मध्यम अधम असा काही भाग गेले आशा पाश, गेले आशा पाश, गेले आशा पाश, गेले आशा पाश,
गेले आशा पाश निवारुणी विषय तो त्यांचा झाला नारायण नावडे झर धर माता पिता म्हणून नाही तुझा ठाव काही उत्तम मध्यम भाव त्यांच्या ठिकाणी राहत नाही आणि एकदा की उत्तम मध्य भाव त्यांच्या ठिकाणी राहिला नाही का त्यांच्या अंगावरती काही ठसे उमटतात त्याला ब्रह्मप्राप्तीची ठसे म्हणतात. अभंगाचं तिसरं चरण. उमटती ठसे ब्रह्मप्राप्ती अंगी दिसे. उमटती ठसे ब्रह्मप्राप्ती अंगी दिसे. संत ओळखायचे कसे, संत म्हणायचं कुणाला, देव म्हणायचं कुणाला, त्याची काही चिन्ह सांगितलेली शास्त्रामध्ये. त्याला संत म्हणा. संत कुणाला म्हणा तर मी माझी ऐशी आठवण विसरले दयाचे अंतःकरण पारथा तो संन्यासी जाण निरंतर त्याला संन्यासी म्हण. अन्यथा माझं माझं करणारा वरी भगवा झाला नामे अंतरी वर्ष केला कामे. अशा साधूचं काही जन घेणं जगाला नसतं. ब्रह्मप्राप्ती अंगी दिसे. ज्याला ब्रह्मप्राप्त होतं त्याला हे जगत ब्रह्म दिसू लागतं. तो काय म्हणतो, अहम ब्रह्मास्मी, किंवा अजून तत्वमसी. वेदाची जी वाक्य सांगितली की नाही, अहम ब्रह्मास्मी, किंवा हे जगत ब्रह्म सत्यम जगन मिथ्या, की नाही हे ब्रह्म सत्य. असा भाव, अशी दृष्टी त्याची तयार होते. मग त्याची तशी दृष्टी तयार झाली का त्याला ब्रह्मप्राप्तीची ठसे म्हटलेलं आहे. उमटती ठसे ब्रह्मप्राप्ती अंगी दिसे. तीत ब्रह्मप्राप्ती भोजलिंग काकांच्या ठिकाणी, जळोजी मळोजींच्या ठिकाणी तयार झाली. विश्वाक्षेत्रांच्या ठिकाणी ती तयार झाली. त्यांच्यातले द्वेष निघून गेले. त्यांच्यातले द्वेष निघून गेल्यामुळे त्यांच्या ठिकाणी संतत्व प्राप्त झालं. संत शांत असतात म्हणून त्यांना संत म्हणतात. संतांची व्याख्या अशी आहे का ते अंतर्मनानं शुद्ध असतात. वरून कसेही दिसत असले तरी. गजानन महाराज गटारातलं पाणी प्यायचे, लोक त्यावेळेला त्यांना वेडं म्हणायचे. साईबाबाला आपण थांबू दिलं नाही. साईबाबा संत आहे तोपर्यंत ओळखू येत नाही. देव आहे तोपर्यंत कळत नाही. जळोजी मळोजी होते तोपर्यंत कळाले नाही. भोजलिंग काका जोपर्यंत होते तोपर्यंत समाजाला कळाले नाही. पण आजही ते संत हे कालातीत आहे. अजूनही भोजलिंग काकांबद्दल आपल्याला माहित नाही. अजून जळोजी मळोजी बद्दल आपल्याला माहित नाही. आपण त्यांचा इतिहास, त्यांचं कार्य ह्या जगाला सांगण्याकरता आपण त्याच्यावरती संशोधन केलं पाहिजे. आपण त्यांची ग्रंथ संपादन केली पाहिजे. बहुतेक संतांनी अभंग लिहिली, पण जळोजी मळोजी आणि भोजलिंग काकांनी मात्र अभंग लिहिलेले नाही. त्यांचं चरित्र मात्र कुठं सापडत नाही. ऐकिवाद चरित्र आहे. त्या ऐकिवाद चरित्रातूनच आपण हे जगासमोर मांडत असतो. पण भोजलिंग काका हे सुतार समाजामध्ये महान संत होऊन गेले, कारण ब्रह्मप्राप्तीची ठसे त्यांच्या ठिकाणी होते. जळोजी मळोजींच्या ठिकाणी ब्रह्मप्राप्तीची ठसे होते म्हणून तर त्यांना संसार गोड लागला नाही. म्हणून तर देवापर्यंत ते आले. आणि आज आपल्या समाजाचं नाव लौकिक आजही ते या ठिकाणी आपल्याला दाखवून देतात. राहिल्या त्या कीर्ती जगामध्ये, राहिल्या त्या कीर्ती जगामध्ये, राहिल्या त्या कीर्ती जगामध्ये, राहिल्या त्या कीर्ती. हे गणपरा यशवरा वे भोले, हे गणपरा यशवरा वे भोले. हे गणपरा यशवरा वे भोले.
राहिल्याच्या कीर्ती जगाच्या मागे दिगंबर विश्वरविभूती. गेले दिगंबर विश्वरविभूती. मग तुकोबराय म्हणतात उत्तमत्या याती. कोण ज्या देवाला शरण जातात त्या उत्तम याती आहेत. त्याच उत्तम यातीच्या ठिकाणी कुठल्याही प्रकारचा अधम मध्यम भाव राहत नाही, कुठल्याही प्रकारचा दोष त्यांच्या ठिकाणी राहत नाही. तो दोष गेला की उमटती ठसे ब्रह्मप्राप्ती अंगी दिशे. त्यांच्या ठिकाणी चिन्ह उमटतात ब्रह्मप्राप्तीचे. आणि असे ब्रह्मप्राप्तीचे चिन्ह उमटलेला जो कोणी साधक भाविक असेल, तुकोबराय म्हणतात मी त्याला काय करतो, नमन करतो. अभंगाचं चौथं चरण. भाविक विश्वास तुका म्हणे नमन त्यासी. ज्याचा दृढभाव संतांच्या ठिकाणी देवाच्या ठिकाणी विश्वकर्मा भगवंतावर जो विश्वास ठेवतो, त्याचा आयत्या जरी झालेला नसेल तरी सगळं काम तो करू शकतो. फक्त देवावर श्रद्धा ठेवली. भाविक विश्वासी
तुका म्हणे न मन त्यासी म्हणून जीवनामध्ये यशस्वी होण्याकरता काही कृती करायची नसते, पण जे शास्त्रानं सांगितलेलं आहे त्याच्या पुढे नतमस्तक व्हायचं असतं. त्या नतमस्तक होणाऱ्या या जीवनामध्ये 4 गोष्टी आहेत. त्या कोणत्या आहे? नाथ महाराजांनी सांगितलेल्या आहेत. माता पिता देव गुरु माता पिता देव गुरु माता पिता देव गुरु माता पिता देव गुरु आईचा जाताये कवितारू 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 आईचा जाताये विश्वकर्मा भगवान यांच्या समोर आपण काय व्हायचं? नतमस्तक व्हायचं. माता पिता देव गुरु, ज्या गुरुनं आपल्याला विद्या शिकवली असेल, ज्याने वेल्डिंग करायचं शिकवलं असेल, ज्याने सुतारकाम शिकवलं असेल, ज्याने सोनाराचं काम शिकवलं असेल, नाही का, अजून लोहाराचं काम ज्याने शिकवलं असेल, ते आपले गुरुच आहे. म्हणून माता पिता देव म्हणजे आपला अधिष्ठान. विश्वकर्मा हे पांचाळ समाजाचा अधिष्ठान. आणि या पांचाळ समाजामध्ये ज्या व्यक्तीच्या हाताखाली आपण विद्या ग्रहण केलेली असेल, विद्या प्राप्त केलेली असेल, त्याला सुद्धा भक्ती म्हटलेली आहे. स्वामी काज गुरु भक्ती, स्वामी काज गुरु भक्ती, स्वामी काज गुरु भक्ती, स्वामी काज गुरु भक्ती, पितृवंदना सेवापती, पितृवंदना सेवापती, स्वामी काज. ज्या मालकाकडे आपण काम करीत आहात त्या मालकाचं काम एकनिष्ठतेनं करणं, याला विष्णूची पूजा म्हणते. स्वामी काज गुरु भक्ती, पितृवचन सेवापती. म्हणून आपण ज्या समाजामध्ये जन्माला आलो त्या समाजाची आपण ज्यांच्याकडून विद्या ग्रहण केली ते सुद्धा आपल्या करता देव स्वरूपाचं, ते विश्वकर्माचे स्वरूप आहे हे आपण मानलं पाहिजे. भगवंत त्याला काही कमी ठेवत नाही. धन्य धन्य ते शरीर, नर नोहे तो ईश्वर. तो नर राहत नाही, त्याला ईश्वराचं स्वरूप त्या गुरुच्या माध्यमातून त्याला दिलं जातं. म्हणून आयुष्यामध्ये अशा गुरुचं, अशा विद्या देणाऱ्या व्यक्तीला आपण त्यांच्या स्वरूप जर मानत असाल तर आपण त्यांच्यावरती उलटायचं नाही, तर किमान त्यांचा कृपापात्र प्रसाद, कृपा आशीर्वाद आपल्याला नेहमी मिळाला पाहिजे, ही भावना आपण मनामध्ये ठेवली पाहिजे. बरं का? म्हणून माता पिता देव आणि गुरु. देव म्हणजे विश्वकर्मा आहे आणि गुरु म्हणजे ज्यांनी आपल्याला विद्या दिलेली आहे ते गुरु आहेत. म्हणून अशा गुरुला, अशा देवाला भाविक विश्वासी तुका म्हणे नमन त्यासी विठोबा. जय विठोबा
उत्तम त्या याती देवा शरण अनन्य गती नाही तुझा ठाव काही उत्तम मध्यम भाव उमटती ठसे ब्रह्मप्राप्ती अंगी दिसे नाही तुझा ठाव काही उत्तम मध्यम भाव भाविक विश्वासी तुका म्हणे न मन त्यासी नाही तुझा ठाव काही उत्तम मध्यम भाव. या जगद्गुरु तुकोबारायांच्या अभंगावरती आपली याती श्रेष्ठ आहे म्हणून उत्तम त्या याती. कोणत्या याती? आपण विश्वकर्माला शरण गेलात म्हणून उत्तम त्या याती. आपण भोजनीन काकाला शरण गेलात म्हणून उत्तम त्या याती. आपण जळोजी मरोजी महाराजांना शरण गेलात म्हणून उत्तम त्या याती. आज विश्वकर्मांचं चरित्र आपण थोडंसं मागे ठेवलं का? आपण मागच्या वर्षी सांगितलं होतं, पण या वर्षी माझ्या डोक्यात होतं की भोजनीन काकांचं जेवढं आपल्याला काही सापडेल तेवढं आपण समाजासमोर सांगू आणि जळोजी मरोजी महाराजांचं चरित्र थोडक्यात का होईना आपण एक मांडण्याचा प्रयत्न केला. कारण जळोजी मरोजी महाराज म्हणजे प्रतिविश्वकर्मा आहे. भोजनीन काका हे भगवान शिवाचे अंश आहे. मग शिवाचे अंश म्हणजे ते सुद्धा विश्वकर्माचे अवतार आहेत. विठाला म्हणून आपल्या समाजामध्ये जे संत जन्माला आलेले आहेत त्या संतांचा थोडासा उद्धार होणं, ते संत समाजासमोर येणं, त्यांच्या कार्याची महती समाजासमोर येणं. आजही बऱ्याच लोकांना माहित नाही कोणतं मंदिर कोणी बांधलं. बऱ्याच लोकांना माहित नाही का पंढरपुराच्या पांडुरंगाच्या मंदिरातला सगळा सागवानी हा कुणी घडवला? तो जळोजी मरोजी महाराजांनी घडवलाय. एवढं जरी आपण लक्षात ठेवलं महाराज, ही आपल्या समाजाची, आपल्या विश्वकर्मा भगवंताची ही लीला आहे, ही कृपा आहे. आपण आज त्यांचं स्मरण करणं, विश्वकर्मा भगवंताचं स्मरण करणं हे अत्यंत महत्वाचं आहे. उत्सव कशा करता करायचे ते आपण सांगितलं. प्रेम आहे, ऐक्य आहे, आनंद आहे, संस्कृती आहे, धर्म आहे, या सगळ्याचं पालन करण्याकरता अशा प्रकारचे विश्वकर्मा प्राकट्य उत्सव आपण साजरे करत असतो. आणि त्या माध्यमातून आपल्या इतर साधू संतांचं समाजासमोर काहीतरी आपल्याला देणं लागतं. म्हणून त्या संतांच्या उपकारातून आपण उतराई होण्याकरता हे सोहळे करत असतो. म्हणून आपल्या सगळ्यांवरती जळोजी मरोजी महाराजांचे उपकार आहेत, भुजलिंग काकांचे उपकार आहेत. कधीही पंढरपूरला गेला तर चंद्रभागेच्या वाळवंटामध्ये जळोजी मरोजी महाराजांची समाधी आहे. पण आळंदीला जर गेला तर माऊलीच्या समाधी मंदिरामध्येच भोजलिंग काकांची समाधी आहे. त्याही समाधीवर डोकं टेकवा. तीच खरी विश्वकर्मा भगवंतांची आठवण, तीच खरी विश्वकर्मा भगवंताची कृपा आपल्या सगळ्यांवरती प्राप्त होईल. म्हणून आज या ठिकाणी आमच्या सगळ्या तळेगाववासियांनी, विश्वकर्मा समाज सगळ्यांनी एकत्र येऊन एक विश्वकर्मा भगवंताचं स्मरण या ठिकाणी केलेलं आहे. आपल्या सगळ्यांना विश्वकर्मा भगवंताची मागच्या वर्षी काय काय निर्माण केलं हे आपण सगळी 14ही भुवने ज्यांनी निर्माण केलेली आहे ते विश्वकर्मा भगवान आहे. या सृष्टीचे रचयिता ते आहे. म्हणून त्यांचंही वर्णन आपण मागे केलं होतं. आज जळोजी मरोजी महाराजांचं, भोजलिंग काकांचं, पुढे अजून जर एखादे स्वतः समाजातले मला संत सापडलेच तर निश्चितपणाने मी त्यांचंही चरित्र मांडण्याचा प्रयत्न करीन. पण तुम्ही दिलेली संधी ही आमच्या अभ्यासाला पूरक आहे. म्हणून तळेगावच्या सगळ्या विश्वकर्मा समाजाचं मी या ठिकाणी आभार व्यक्त करतो, त्यांना धन्यवाद देतो. आजच्या या कीर्तनाच्या उपस्थितीकरता विश्वकर्मा समाजातील सगळी मान्यवर मंडळी मागच्या वर्षी उपस्थित होती.